काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे। कुणाल पाटीलांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचे कमळ हाती धरल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का मारला जात आहे। 70 वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या कुणाल पाटलांनी अखेर भाजपात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। यावेळी त्यांचा मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश करून घेत शुभेच्छा दिल्या आहेत। आज आपल्या धुळे तालुक्यातून हा महत्त्वाचा असा क्षण हा आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेमध्ये आपण अनेक वर्ष त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रतीक्षेमध्ये होता। तुमची इच्छा आज ती पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी ज्यांचं नेतृत्व संबंध जगाने स्वीकारलेलं आहे, ज्या हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आज भारतीय जनता पार्टी गेली 11 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पुढे चालते। त्यांचं नेतृत्व पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो हिंदुत्वाचा आणि विकासाचा विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचंय, त्या पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धुळे तालुक्याच्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये या विकासाच्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वैभव ऐश्वर्यासाठी आपण सर्व मिळून तिथं एकत्र काम करू अशा प्रकारची आशा व्यक्त करतो व सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांचं सर्व माझ्या तालुक्यातले सर्व लोकांचं मनापासून वारंवार प्रयत्न केले। सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना माझ्या मुलादेखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला तसं काही देऊ नका, फक्त सुरुवातीला जॉब योजना तुम्ही मंजुरी द्या। मला त्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुरुवातीला जॉब योजना त्यांनी मंजुरी दिली। या काँग्रेसला माहित आहे की मनमाड इंदोर रेल्वेचा प्रश्न जो आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय, आम्ही लहान होतो तेव्हापासून हा प्रश्न आम्ही ऐकतो की मनमाड इंदोर रेल्वे झाली पाहिजे। तुमच्यापैकी अनेक लोक आता त्यांना भारतात पण की मनमाड इंदोर रेल्वे ऐकत, पण 2014 मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा मनमाड इंदोर रेल्वेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनमाड इंदोर रेल्वेची सुरुवात झाली। खरं तुम्हाला मान्य केलं पाहिजे। या ठिकाणी असे अनेक प्रारंभिक प्रश्न होते की जे जर सुटले असते तर खानदेशाच्या विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये घरी दिलेला असतो। आणि म्हणून मला जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या भावना जेव्हा मी ऐकत असते तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जर विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल। आणि म्हणून आज जेव्हा मागच्या 2014 पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत होतो, त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेत आहे आणि 14 मध्ये पहिल्यांदा आमदार होतो पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे। कसं काय जायचं मुख्यमंत्र्यांकडे हिंमत व्हायची नाही, काम सांगायची हिंमत व्हायची नाही। जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद ठेवला आणि एका मिनिटात सही करून त्यांनी म्हटलं हे कुणाचं काम करून ते झालं पाहिजे, याचा रस्ता झाला पाहिजे। या माझ्या माणसाची भूमिका हा ब्युरो रिपोर्ट महासा महाराष्ट्र न्यूज धुळे। पिळुदे तालुका शिरपूर येथील किराणा दुकानदार गोपालसिंग बाबूसिंग परदेशी वय 62 हे घरी एकटे होते। रात्री 11:30 वाजेच्या सुमारास त्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आली आहे। शेजारच्या गल्लीत राहणारा आकाश पवन इच्छे हा गच्चीवर जाऊन जिन्याद्वारे घरात चोरीच्या उद्देशाने किंवा अज्ञात कारणामुळे प्रवेश केला असता गोपालसिंग यांना जाग आल्याने झटापटीत आकाशाने चाकूने गळ्यावर वार केल्याने गोपालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला।
रात्री शेजारी घरी आल्यानंतर गोपाल सिंग यांच्या घरातून आवाज आल्याने ते घराजवळ गेले असता तोपर्यंत आवाज बंद झाल्यामुळे घरी परतले व गोपाल सिंग यांच्या मित्राला फोन करून पती पत्नीचे भांडण झाले असावे म्हणून येऊन समजावून जाण्याचे सांगितले। मित्र घराजवळ आल्यावर शेजारीसह घराजवळ गेले। घराला 2 दरवाजे असल्याने जाळीच्या दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते। दुसऱ्या दरवाजाला हाताने ढकलल्यामुळे ते उघडले असता समोरच गोपाल सिंग रक्ताच्या थरोळ्यात पडलेले दिसले। गावकऱ्यांनी थाळनेर पोलीस स्टेशनला कळवले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी तात्काळ पोहोचले। सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील घराच्या गच्चीवर जाऊन जिन्यावरून घरात प्रवेश केला असता गोपाल सिंग रक्ताच्या थरोळ्यात पडलेले दिसले। मयतास संविच्छेदनासाठी थाळनेर रुग्णालयात पोहोचवले असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले। धुळेतील मोबाईल फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून विविध ठिकाणचे ठस्यांचे नमुने घेतले आहेत। यावेळी नातेवाईकांनी आरोपीस लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली। यावेळी पोलीस अधीक्षकांनी देखील आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले। यावेळी फरार झालेल्या आरोपींना देवळा पोलिसांनी आकाश इच्छेसह सोबत असलेला आलोक भास्कर कोळी या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले आहे। प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। नंदुरबार कोरिट येथील केडी गावित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव राधेश भूपेंद्र पाटील यांना आपल्या कलागुणांचा अद्भुत संगम साधत आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनोखी भक्तिमय कलाकृती साकारली आहे। बालपणापासून चित्रकलेची आवड जपणारा राधेश यावेळी पारंपरिक तुळशीच्या पानांवर श्री विठ्ठलाच्या विविध मुद्रांमधील चित्र रेखाटून भक्तांसाठी एक आगळीवेगळी भेट घेऊन आलाय। तुळस ही विष्णूची प्रिय वनस्पती आहे। अशा तुळशीच्या पानांवर रेखाटलेला विठोबा राधेशच्या श्रद्धा, भक्ती आणि सूक्ष्मकलेचा उत्तम नमुना ठरतोय। या चित्रांमधून तो भक्तीचा संदेश देत असून भक्ती ही हृदयात असते आणि कलेतून व्यक्त झाली तर ती अधिक प्रभावी ठरते असंच या उपक्रमातून अधोरेखित होतंय। राधेशनं ही तुळशी पानं विठ्ठल भक्तांना विनामूल्य देण्याचा संकल्प केलाय। या माध्यमातून समाजात भक्तीची सकारात्मक ऊर्जा पसरावी आणि कलेचा प्रसार व्हावा हा उद्देश त्यामागे आहे। शाळेतील शिक्षक, पालक तसेच गावकऱ्यांनी राधेशच्या या अभिनव उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय। संत नामदेव, संत तुकाराम यांच्या पालखीप्रमाणेच राधेशची विठ्ठल भक्ती कलेच्या रूपात साकार झाली असून त्याच्या या आगळ्या वेगळ्या प्रयत्नामुळे तो भविष्यात एक उत्तम कलाकार म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। नाशिक, पुणे, अहिल्यानगरसह धुळे जिल्ह्यात बुलेट चोरणारा शिरपूरच्या बुलेट राजाला एलसीबीच्या पथकानं ताब्यात घेत त्याच्याकडील विविध जिल्ह्यात चोरलेल्या 7,60,000 रुपये किमतीच्या 14 बुलेट हस्तगत केल्यात। या प्रकरणी एलसीबीच्या पथकानं दोघांना बेड्या ठोकल्यात। या प्रकरणाचा पुढील तपास एलसीबीचं पथक करतंय। हर्षवर्धन गोकुळ जगदाळे वय 24 राहणार खर्डे, किरण सुरेश कोळी वय 23 राहणार खर्दे असं दोघा आरोपींची नावं असून त्यांना एलसीबीच्या पथकानं गजाआड केलंय। सदरच्या चोरट्यांनी विविध जिल्ह्यात बुलेट चोरी केल्यात। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना आणलं असता त्यांनी एसीबींच्या समोर बुलेट कशी चोरी करतात याचं प्रात्यक्षिक दाखवलं। विशेष म्हणजे हे दोघेही चोरटे बुलेटच चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यातील 11 बुलेट नाशिक जिल्ह्यात, 2 बुलेट पुणे जिल्ह्यात तर 1 बुलेट अहिल्यानगर जिल्ह्यात चोरल्याची माहिती पोलिसांना चोरट्यांकडून देण्यात आली आहे। मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे
यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय। त्याप्रमाणे त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले। त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच हे दोन्ही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे, राहणार खर्दे, शिरपूर, तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी, राहणार खर्दे, शिरपूर, दोघंही शिरपूरचे आहेत धुळे जिल्ह्यातील। सदर आरोपींकडून एकूण 14 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। धुळे शहरातील सुरत नागपूर हायवे जवळ कृषी महाविद्यालयामध्ये धुळे कृषी विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग प्रकल्प संचालक, आत्मा पंचायत समिती धुळे आणि कृषी विद्यालय धुळे यांच्या नावानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन सत्कारही करण्यात आला। यावेळी कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांनी शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। उपभोगलेले असे आणि शेतकऱ्यांच्या प्रती त्यांनी अनेक महत्त्वाचे कार्य केले। त्यामुळे सर्व महाराष्ट्रभर त्यांचा जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। तो जिल्हास्तरीय कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। तर वसंतरावजी नाईक यांचा जर कार्याचा उहापोह केला तर 1963 ते 75 ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्या शेतीमध्ये फारसा विकास झालेला नव्हता। किंबहुना 1972 मध्ये जो दुष्काळ पडला त्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आणि काही जुन्या जाणत्या लोकांना माहीत असेल की त्यावेळेस अमेरिकेवरून मिलो नावाचा गहू आपल्याकडे आयात करावा लागला आणि तो लोकांना वाटून मग आपला जो काही अन्नधान्याचा तुटवडा आहे तो आपल्याला भरून काढता आला। तर त्याचा विचार करून नाईक साहेबांनी त्यावेळेस आपल्याला कृषीमध्ये काय करता येईल या दृष्टिकोनाने त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या। त्यामध्ये हरित क्रांती म्हणून त्यांनी घोषित केली आणि त्यांच्याच पुढाकाराने आपल्या राज्यामध्ये सुधारित आणि संकरित बियाण्याचा वापर, त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर आणि कीटकनाशक आणि सिंचनाच्या सोयी अशा महत्त्वाच्या बाबी त्यांच्या पुढाकाराने आपल्या राज्यामध्ये सुरू झाल्या। त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्याच पुढाकाराने ज्यावेळेस तो दुष्काळ पडला होता त्यावेळेस शेतमजुरांना काम नव्हतं, तर एक ऐतिहासिक अशी रोजगार हमी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केली आणि तीच योजना आतापर्यंत सुरू आहे आणि तीच योजना राष्ट्राने स्वीकारून महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून ती सुरू आहे अजून सुद्धा। आणि त्यावेळेस त्या लोकांना रोजगार मिळवून
एक मोलाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर कृषीचं त्यांचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी अनेक परदेश दौरे केले आणि त्यांनी शेतीचा अभ्यास केला. पलटला तर कळतं की स्वातंत्र्यानंतर बरेच जवळपास 25 वर्ष आपल्याकडे भूकमारी होती. शेती ही आपली मागासलेली होती. शेती विकासासाठी अनेक लोकांनी, अनेक शेतकऱ्यांनी, अनेक त्या तत्कालीन जे नेतृत्व होतं त्यांनी आपली आहुती दिलेली आहे. आणि 1970च्या दशकामध्ये आपल्याला हरित क्रांती आली आणि आपला देश हे कृषी प्रधान देश म्हणून ओळखच्या दिशेने आपण प्रगती केलेली आहे. आज सुद्धा आपल्या जवळपास 50% लोकसंख्या ही कृषीवर डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहे. देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये कृषीचं 17% एवढं योगदान आहे. कृषी सोबत जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, लाईव्हस्टॉक असेल, त्या सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आपल्या शेतकरी बांधवांचं आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आज सुद्धा आहेच. 1960-70च्या दशकामध्ये जय जवान जय किसानचा नारा तत्कालीन माननीय पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याचं महत्त्व हेच होतं की किसान शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये किती आहे. आज हे बघून आनंद होतोय की कृषीमध्ये काही महिला शेतकरी सुद्धा अग्रेसर राहून एक नवीन प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलत आहेत आणि त्यांचाही सन्मान आज विभागातर्फे झालेला आहे. तर मी पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने कृषी विभाग यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं फार चांगलं नियोजन करून जे शेतकरी चांगलं काम करतात त्यांचा मानसन्मान केला. रावरीला एक कृषी विद्यापीठ आहे, परभणीला आहे, अकोल्याला आहे आणि दापोलीला आहे. तर ह्या चारही कृषी विद्यापीठाने नंतर मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं. नवनवीन वाण आपल्याला वेगवेगळ्या पिकांचे उपलब्ध करून दिले. नवीन अवजारांचं संशोधन केलं. पीक संरक्षणाच्या बाबतीत शिफारशी केल्या आणि अशा अनेक शिफारशी करून आज आपण जे म्हणतो की आपला महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याचा पायाच वसंतरावजी नाईक यांनी त्यावेळेस रचलेला होता. त्याचबरोबर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होत असे पूर्वी आणि अजूनही होते. त्याला काही शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळत नसेल तर वसंतराव नाईक यांच्याच पुढाकाराने कापूस एकाधिकार खरेदी ही एक योजना त्या ठिकाणी आली आणि शेतकऱ्यांचा कापूस शासनाने खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून मग तो विकला जायचा आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळायचे. म्हणजे जे काही दलाल होते, व्यापारी होते, ते शोषण करत होते ते त्यापासून थांबले. तर असे अनेक उपक्रम त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत पवार, धुळे जिल्हा कृषी अधिकारी सूरज जगताप, प्रकल्प संचालक आत्माचे हितेंद्र सोनवणे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सीताराम चौधरी तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. एकशे 8 रुग्णवाहिका चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणं आंदोलन पुकारले. संपूर्ण राज्यातील रुग्णवाहिका चालक आंदोलन करत असून त्याच माध्यमातून धुळ्यामध्ये देखील 108 रुग्णवाहिका चालक युनियनच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते 14 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनंतर कुशल दर्जाचं वेतन आता करावं, 8 तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दरानं मोबदला द्यावा, सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा आणि रजेचं वेतन, कॅशलेस आरोग्य विमा, 8.33% वार्षिक बोनस, वाहन धुलाई भत्ता, 10 तारखेच्या आत वेतन, 5 वर्षांनंतर ग्रॅज्युटी फुल अनाउन्स इत्यादी मागण्यांबाबत रुग्णवाहिका चालकांनी हे बेमुदत धरणं आंदोलन केलंय.
यावेळी विनोद बोरसे, अनिल थोरात, अल्ताफ काझी, आप्पा सोनवणे, भैया भामरे, सचिन थोरात, ईश्वर दरेकर, चंदू चौधरी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही 2014 ते 2025 पर्यंत 108 ॲम्ब्युलन्सवरती कार्यरत असून आमच्या प्रमुख मागणी आमचा पगार, अल्पसा पगार भेटतो आम्हाला, तरी आमचा समान वेतन आणि समान काम भेटलं पाहिजे. आणि आमचा 2014 पासून तर 2017 पर्यंत आम्हाला बोनस भेटलेला नाही, तरी आम्हाला PF भेटलेला नाही. आम्हाला 8 तास ड्युटी पाहिजे, आम्हाला 12 तास काम करून घेतात, तरी आम्हाला सर्व याच्या कंपनीने ESIच्या सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला विमा भेटत नाही, तरी आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.